नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण UPSCसाठी लागणारी संदर्भ पुस्तकांची यादी पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रिलियमसाठी लागणारी पाहू. इतिहासासाठी तुम्ही NCERTने चालू करा. NCERT ऐवजी तुम्ही स्टेट बोर्डाची इतिहासाची पुस्तके सुद्धा वाचू शकता. आणि NCERT झाल्यानंतर तुम्ही इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं पुस्तक आणि आधुनिक भारताचा इतिहास रंजन कोळंबे वाचू शकता. रंजन कोळंबे किंवा स्पेक्ट्रम मॉडर्न इंडिया वाचू शकता. जर तुमची इंग्लिश चांगली असेल तर तुम्ही स्पेक्ट्रम मॉडर्न इंडिया वाचा, नसेल तर आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तकसुद्धा चांगलं आहे. पुढे जाऊया. कला व संस्कृती. कला व संस्कृतीवर प्रश्न जास्त विचारण्यात येत आहेत मागील वर्षाच्या तुलनेत. तर पाहू. सर्वप्रथम NCERT, नंतर नितीन सिंघानिया हे पुस्तक फक्त इंग्रजी आणि हिंदी माध्यमात आहे. जर तुम्हाला आणि नितीन सिंघानिया जरा बल्कीसुद्धा आहे. जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही हे नितीन सिंघानियाचं पुस्तक वाचून घ्या. नाहीतर भारतीय कला व संस्कृती भूषण देशमुख यांचं पुस्तक आहे मराठीत, ते सुद्धा वाचू शकता. पुढे भूगोलासाठी NCERTने चालू करा. 11वी-12वीचे सर्वात महत्त्वाचे आहे. भूगोलाचे स्टेट बोर्डाचे सुद्धा वाचू शकता तुम्ही, जर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीत असलेली NCERT वाचायची नसेल तर. आणि मग मराठीत येते भारत व जगाचा भूगोल आणि पर्यावरण AB सौदी सरांचं चांगलं पुस्तक आहे. त्यांनी UPSC प्रिलियमसाठी स्पेशल काढलेलं आहे हे पुस्तक, भारत व जगाचा भूगोल आणि पर्यावरण. अजून एक आहे मराठीत पुस्तक, जर तुम्हाला असं हे पुस्तक आवडलं नसेल तर ज्ञानदीप अकॅडमीचं पण आहे. त्याच्यात रंगीबेरंगी चित्र वगैरे काढलेली आहेत. तर पुढे जाऊ. पॉलिटीसाठी NCERTने सुरुवात करा आणि इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत वाचा. याच्यात सगळं कवर होऊन जाईल तुमचं. पुढे अर्थशास्त्र NCERTने चालू करा आणि भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे वाचा. खूप चांगलं पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं. आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही रमेश सिंग सरांचं पुस्तक वाचू शकता, इंडियन इकॉनॉमी म्हणून. चांगलं पुस्तक आहे आणि इंग्लिशसुद्धा एवढी हार्ड नाही लिहिलेली त्यांनी. त्याच्यात एक्सप्लेनेशन छान केलेलं आहे. पुढे जाऊया. पर्यावरण NCERTपासून चालू करा. मराठीमध्ये युनिक अकॅडमीचे पुस्तक चांगलं आहे आणि इंग्लिशमध्ये शंकर IAS एन्व्हायरमेंटचं बुक आहे. आणि युनिक अकॅडमी आणि हे शंकर IAS दोन्ही पण घ्या. म्हणजे युनिक अकॅडमीच्या पुस्तकात जास्त माहिती दिलेली नाही त्यामुळं. पुढे सायन्ससाठी NCERTने चालू करा. आपल्याला विज्ञानात जास्त विचारत नाही, स्टॅटिक पार्टमध्ये जास्त, तर करंट रिलेटेड जास्त विचारतात. त्यामुळे NCERT वाचा आणि करंट अफेअर्समधलं जास्त करा. आणि लास्ट, करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपरमध्ये द हिंदू किंवा लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस याच्यापैकी एक वाचून घ्या. आणि महिन्याचं कंपायलेशनसाठी युनिक अकॅडमीचं करंट अफेअर्सचं मासिक भेटतं, ते घ्या. पुढे जाऊया मेन्ससाठीच्या पुस्तकांसाठी. मेन्ससाठी GS 1साठी पहिल्यांदा बघू आपण. इतिहासामध्ये जगाचा इतिहास NCERT वाचा. आणि जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री नॉर्मन लॉ या सरांचं पुस्तक आहे. किंवा मराठीमध्ये आधुनिक जगाचा इतिहास जैन व माथुर सर यांचं पुस्तक आहे, पण खूप मोठं आहे ते पुस्तक.
हे दोन्ही पुस्तकं मोठे आहेत, त्यामुळे वेळ असेल तर करा, नाहीतर मग NCERT आणि महत्त्वाचे इव्हेंट्स करून घ्या. तर प्राचीन व मध्ययुगीन ज्ञानदीप अकॅडमी. पुढे आधुनिक भारताचा इतिहास बिपिनचंद्र, स्पेक्ट्रम रंजन कोळंबे. भूगोल AB सौदी प्लस NCERT. भारतीय समाज NCERT 12th स्टँडर्ड प्लस करंट अफेअर्स. GS2 साठी इंडियन पॉलिटी M लक्ष्मीकांत. आंतरराष्ट्रीय संबंधासाठी चालू घडामोडी मधून नोट्स बनवून घ्या. आणि जास्त वाचायचं असेल तर शैलेंद्र देवळणकर यांचं आंतरराष्ट्रीय संबंधावर एक पुस्तक आहे मराठीमध्ये, ते पण वाचू शकता. पुढे भारतीय संविधानासाठी तुकाराम जाधव सरांचं पुस्तकसुद्धा आहे, ते पण वाचा, फायदा होईल तुम्हाला. GS3 साठी बघू, भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे प्लस करंट अफेअर्स. करंट अफेअर्सवर जास्त भर आहे अर्थव्यवस्थाचा. बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे मस्ट आहे. इंडिया इयरबुक हे सुद्धा वाचा. इंटरनल सिक्युरिटी बुक बाय अशोक कुमार IPS चांगला आहे, पण हिंदी आणि इंग्लिशमध्येच उपलब्ध आहे, ते वाचून घ्या. सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी चालू घडामोडी. GS4 साठी नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, ते वाचा. आणि द लेक्सिकॉन फॉर एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हे सुद्धा पुस्तक घ्या. आणि जास्तीत जास्त सराव करा, याशिवाय पर्याय नाही. आता राहिला इसे पेपर. तुम्ही सराव केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. आणि इसेसाठी तुम्ही न्यूजपेपरमधील एडिटोरियल वाचा, नोट्स बनवा त्याच्या, आणि जास्तीत जास्त सराव करा. मॉडेल इसे पहा, निबंध असतात, त्यांची पुस्तके बाजारात भेटतात. के सागरची आहेत मराठीत, के सागर पब्लिकेशन.